नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे। मस्त गुलाबी थंडीचा आस्वाद घेण्यासाठी आपण आज गरमागरम मटर रोल कसे बनवायचे ते बघणार आहोत। तर सर्वात अगोदर आपण त्याचं वरचं आवरण तयार करून घेणार आहोत। तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया। इथे मी 2 कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धा कप बारीक रवा, अर्ध्या लिंबाची फोड घेतलेली आहे, चवीनुसार मीठ, अर्धा टीस्पून ओवा आणि 2 टेबलस्पून इतकं तेल मोहन घालण्यासाठी घेतलेलं आहे। इथे एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये सर्वात अगोदर आपण गव्हाचं पीठ काढून घेऊया। यामध्ये चवीनुसार मीठ, ओवा आपण थोडासा हातावरती क्रश करून घालूया, सोबतच तेल आणि रवा। आपण जे लिंबू घेतलेला आहे ते यावरती आपल्याला पिळून घ्यायचं आहे। हे बघा, आता आपण हे सर्व जिन्नस सुरुवातीला हाताने एकजीव करून घेऊया। या पद्धतीने चांगलं आपण हे मिक्स करून घेणार आहोत। व्यवस्थित एकजीव करून झालेला आहे। आता आपण यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून घेणार आहोत आणि जसं आपण चपातीला पीठ मळून घेतो अगदी त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। इथे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे। हे बघा, एवढं सॉफ्ट आपण ठेवून घेतलेलं आहे। आता आपण हे झाकून अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून घेऊया। तोपर्यंत स्टफिंग तयार करून घेऊया। स्टफिंग साठी लागणारं साहित्य बघून घेऊया। इथे मी 1 वाटी इतके मटार घेतलेले आहेत, 2 बटाटे उकडून साल काढून घेतलेले आहेत। फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे 1 टीस्पून जिरं, चिमूटभर हिंग, 1 इंच आलं आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या जाडसर कुटून घेतलेल्या आहेत, अर्ध्या लिंबाची फोड। इथे मी 1 टीस्पून धने आणि 1 टीस्पून इतकी बडीशेप खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतलेली आहे। सोबतच काही आपल्याला कोरडे मसाले लागणार आहेत, त्यामध्ये चवीनुसार मीठ, अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून आमचूर पावडर, 1 टीस्पून धने जिरेची पूड आणि अर्धा टीस्पून इतका गरम मसाला घेतलेला आहे। गॅसवर कढईमध्ये मी 2 टेबलस्पून इतकं तेल गरम करण्यासाठी ठेवून घेतलेलं आहे। तर सर्वात अगोदर आपण तेलावरती जिरं काढून घेणार आहोत, त्यानंतर हिंग। जिरं आपण अगदी अर्ध्या मिनिटासाठी तेलावरती चांगलं परतून घेणार आहोत। जिरं परतून घेत असतानाच आपल्याला कुटून घेतलेली बडीशेप आणि धने सुद्धा काढून घ्यायचे आहे। हे बघा, चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण तेलावरतीच मटार सुद्धा काढून घेणार आहोत। अगदी मिनिटभर आपण हे चांगले मिक्स करून घेऊया। मटार इथे आपण 1 मिनिटासाठी चांगले मिक्स करून घेतलेले आहेत। यामध्येच आता मिरची आणि अद्रक जे कुटून घेतलेलं आहे हे काढून घेऊया। सोबतच आपण जे कोरडे मसाले आणि मीठ घेतलेलं आहे ते सुद्धा काढून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, आपण जे बटाटे उकडून घेतले होते ते सुद्धा यामध्ये मॅश करून घेणार आहोत। हे बघा, या पद्धतीने। इथे आपण बटाटा चांगला कुस्करून घेतलेला आहे। आता चांगला एकजीव करून घेऊया। हे बघा, या पद्धतीने। गॅस इथे आपण बारीकच ठेवून घेतलेला आहे। इथे मी एक मॅशर घेतलेला आहे, मॅशरने आपण हे चांगलं मॅश करून घेऊया। हे बघा, या पद्धतीने अगदी 1 ते 2 मिनिटांमध्ये हे चांगलं मॅश करून होतं। मिश्रण हे आपल्याला कोरडच ठेवून घ्यायचं आहे, खूप जास्त ओलसर करायचं नाहीये।
त्यामुळे यामध्ये पाणी वगैरे अजिबात वापरायचं नाहीये। याच पद्धतीने आपण हे कोरडंच असं चांगलं मिक्स करून घेणार आहोत। हे बघा चांगलं मिक्स झालेलं आहे। आणखीन आपण हे 1 ते 2 मिनिटांसाठी याच पद्धतीने शिजवून घेणार आहोत। यामध्येच आता आपण लिंबाचा रस पिळून घेणार आहोत। हे बघा, जेणेकरून आपलं जे स्टफिंग आहे ते मस्त चटपटीत तयार होईल। आता आपण हे फक्त 1 मिनिटासाठी चांगलं मिक्स करून घेणार आहोत। त्यानंतर इथे आपलं स्टफिंग बनून तयार झालेलं आहे। गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि स्टफिंग आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। इथे आपलं स्टफिंग पूर्णपणे थंड झालेलं आहे। आता आपल्याला याचे छोटे छोटे रोल तयार करून घ्यायचे आहेत। तर मिश्रण आता आपण हाताने सुरुवातीला एकजीव करून घेऊया। हे बघा, या पद्धतीने आता आपण याचे रोल तयार करून घेणार आहोत। तर जेवढे छोटे किंवा मोठे हवेत त्यानुसार तुम्ही याचे रोल हे तयार करून घेऊ शकता। हे बघा, या पद्धतीने मी एक रोल तयार करून घेतलेला आहे। उर्वरित सर्व रोल आपण याच पद्धतीने तयार करून घेऊया। इथे आपले सर्व रोल करून तयार झालेले आहेत। आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया। इथे मी 1 टेबलस्पून इतका मैदा घेतलेला आहे। त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून घेऊया आणि याची एक स्लरी तयार करून घेऊया। हे बघा, मध्यम घट्ट असं आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। इथे आपली स्लरी बनून तयार झालेली आहे। आता आपण लगेचच मटार रोल तयार करायला घेऊया। इथे आपलं पीठ चांगलं मुरलेलं आहे। यामधला आता आपल्याला एक गोळा काढून घ्यायचा आहे। उर्वरित पीठ आता आपण बाजूला ठेवून घेऊया। पीठ आता आपण पोळपाटावरती या पद्धतीने थोडंसं मळून घेणार आहोत। इथे मी कोरडं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये व्यवस्थित हे आता आपण डीप करून घेऊया आणि आपण जशी पोळी लाटून घेतो अगदी त्याच पद्धतीने पातळ असं आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। हे बघा, या पद्धतीने आता आपण अगदी बारीक आणि पातळ असं लाटून घेऊया। हे बघा, इथे आपली पोळी लाटून तयार झालेली आहे। अगदी पातळ अशी आपण ही लाटून घेतलेली आहे। हे बघा, आता आपण साइडच्या ज्या कडा आहेत त्या कट करून घेऊया। हे बघा, या पद्धतीने इथे आपण जे स्टफिंग तयार करून घेतलेला आहे तो रोल या पद्धतीने ठेवून इकडची जी बाजू आहे ती कट करून घ्यायची आहे। आता आपण ही पट्टी बाजूला ठेवून घेऊया आणि याचा रोल तयार करून घेणार आहोत। तर अगदी आपल्याला असा दाबून घट्ट असा रोल याचा तयार करून घ्यायचा आहे। या पद्धतीने इथे मी थोडंसं पाणी लावून घेते जेणेकरून आपला रोल उघडणार नाही। हे बघा, मस्तपैकी दोन्ही बाजूने थोडंसं स्टफिंग आतल्या बाजूने प्रेस करून घ्यायचं आहे। याच पद्धतीने आता आपण सर्व रोल तयार करून घेऊया। इथे आपले सर्व मटार रोल बनून तयार झालेले आहेत। आपण जी मैद्याची स्लरी तयार करून घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला हे दोन्ही बाजूचे जे टोक आहेत ते डीप करून घ्यायचे आहेत, कारण की तेलामध्ये आपण जेव्हा तळून घेऊ तेव्हा स्टफिंग बाहेर येणार नाही। हे बघा, तेल आपण गॅसवरती गरम करून घेतलेलं आहे। आता आपण हे रोल तेलामध्ये सोडून घेऊया। तेल इथे आपलं मध्यम गरम आहे। मध्यम गरम तेलामध्ये सोडून घेणार आहोत। हे बघा, या पद्धतीने
गॅस इथे मी मीडियम करून घेतलेला आहे। मीडियम गॅसवरतीच आता आपण मटर रोल तळून घेणार आहोत। हे बघा, झाऱ्याने या पद्धतीने आपण चांगलं तेल यावरती उडवून घेऊया। मटार रोल इथे आपण मस्तपैकी गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घेतलेले आहेत। हे बघा, आता आपण हे काढून घेऊया आणि उर्वरित सर्व याच पद्धतीने तळून तयार करून घेऊया। तर अशा प्रकारे इथे आपले अगदी चटपटीत आणि झटपट असे मटारचे रोल बनून तयार झालेले आहेत। दिसायला जितके सुंदर दिसतायत, चवीला तितकेच भन्नाट लागतायत। त्यामुळे या पद्धतीने मटारचे रोल तुम्ही यावर्षी नक्की बनवा व ते कसे झाले आहेत ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, इट हेल्दी लिव्ह हेल्दी।